आता कशी आहे चंद्रपूरची पब्लिक? कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं का कचारगड आपण जात होतो, तर आता आपल्याला जायचं आहे रूमकडे. तर आपण आपल्या बसकडे गेलो आणि बसमध्ये बसल्यावर दुसरं काही न दाखवता आपण डायरेक्ट गेलो रूमकडे. आणि हे आपला हॉल आणि आपण चाललो रूम मध्ये. रूम तर एक नंबर होती भाई. आता हॉलमध्ये जेवणाचं होतं व्यवस्था, तर तिथं सगळेजण जेवण घेत होते, तर आपण पण घेतलं मग जेवण. आता जेवण घेऊन घेतलं आपण आणि बसलो मग, आणि सगळेजण जेवण करायला लागले होते. जेवण घेऊन झालं आणि लागले आपले सगळेजण नाचायला. तर चला तुम्हाला आपला डीजे ऑपरेटर दाखवतो. हे डीजे ऑपरेटर आणि इकडे मुलींचा डान्स आणि मुलांचा डान्स तर तुम्हाला थांबा आता दाखवतो. नाचून झाल्यावर आम्ही गेलो झोपासाठी रूममध्ये. रूममध्ये गेल्यावर काळ्या नाही होईन असं होऊच नाही शकत, एकामेकाच्या अंगावर लावायला लागले होते बॉम्ब. सगळं चालूच राहायचे. आपण भेटू उद्या. सकाळी उठल्यावर पहिलं फ्रेश घेऊन झालो ना आम्ही गेलो चाय प्यासाठी. चायच्या टपरीवर गेलो तर पूर्ण पोट्टे तर जेवण होते आणि मग चाय घेतला आम्ही सगळ्यांना लागलो मग प्यासाठी. आता थंडीमध्ये तर चायच्या बिना आपण राहू पण नाही शकत, असं बोलून निघलो रूमकडे. रूममध्ये गेल्यावर पहिले तयारी घेऊन केलो. तयारी घेऊन झाल्यावर आपण गेलो बसमध्ये, काऊन की आपल्याला जायचं होतं डॅम पाहासाठी. ते एवढी पब्लिक जमा झाली काऊन की इथं आता फोटो काढायचा होता ना, पोहोचलो होतो तिथं. आणि हे आपला डॅम होते एक नंबर होता भाई. सगळेजण आता फोटो काढतच होते आणि पाहून झाल्यावर मग निघायला लागले होते. एकच प्लेस तर होता नाही जे खतम होणार होता. तिथून निघलो आणि दुसऱ्या डॅमकडे जात होतं. तिथून निघलो आणि सेकंड डॅमवर पोहोचलो. सेकंड डॅमवर तर तेवढं काही खास वाटलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण पाहून घ्या, दाखवतो तुम्हाला पण. आता लोकेशनवर गेलो आणि फोटो नाही काढून होऊच नाही शकत, काढून देत होतो मग मित्राचे फोटो आणि व्हिडिओ काढलेच होते. तिकडे पब्लिक पण जमा झाली आणि मला पण पाहून घ्या, थोडं दाखवतो तुम्हाला. भेटू मग पुढच्या पार्टमध्ये.